पूज्य गुरुदेव शिवजयंतीच्या या भद्रावतीकरांना राजे छत्रपती सेना प्रदेश अध्यक्ष योगेश वाडके, पदाधिकारी सचिन नितीन बावले, बिट्टू परसकोले, मनोज आणि सर्व राजा छत्रपती सेनेचे पदाधिकारी यांच्या वतीनं आज मी डॉक्टर अंकुश आगलावे भद्रावती वासियांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आज या छत्रपती सेनेच्या वतीनं भद्रावतीकरांना अल्पसा उपहार आपण या ठिकाणी देत आहे। खरं पाहता अनेक वर्षापासून त्या भद्रावतीमध्ये आपण हा उपक्रम राबवत आहोत। शिवाजी महाराजांनी 3.5 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म घेतलेल्या या विचारवंताने स्वतःचा प्रेरणा, स्वतःचा विचार हा महाराष्ट्रापुरता नाही, देशापुरता नाही, जगाच्या अनेक देशापर्यंत त्यांनी पोचवण्याचं काम केलं। आणि आज अशा महान शिवाजी महाराजाची जयंती आहे। राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ याच्या पोटी जन्मलेल्या या शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थानं या मातीमध्ये, महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म घेतलेल्या या महापुरुषानं स्वतःचं नाव जब तक सूरज चांद रहेगा शिवाजी महाराज आपका नाम रहेगा असा विचार त्यांनी जनमानसामध्ये पोचण्याचं काम केलं। आपल्याला माहीत पाहिजे शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याची निर्मिती केली। 3.5 वर्षापूर्वी महाराजांनी दिलेला विचार आजही आपल्याला या माझ्या भारताच्या मातीमध्ये जन्मलेल्या सर्व तरुण बांधवांना, या विचारवंतांना त्यांनी खऱ्या अर्थानं आत्मसात करणे काळाची गरज आहे। आज या देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये नव्हे तर अख्ख्या पाकिस्तान, अमेरिका, नेपाळ अशा अनेक देशामध्ये शिवाजी महाराजांची जयंती फार उल्हासानं आपण साजरी करत आहोत। बाहेर देशाचे पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष जेव्हा भारताच्या दौऱ्यावर येतात ते अमृतसरचं गोल्डन टेम्पल पाहायला जात नाही, प्रेमाचं प्रतीक ताजमहल पाहायला जात नाही, तर शिवाजी महाराज यांचा या मातीमध्ये जन्मले, या ठिकाणी खेळले, राहिले, या महाराष्ट्राचा रायगड पाहायला ते प्रामुख्याने त्या ठिकाणी जातो। म्हणून अशा या महाराजाच्या शिवजयंतीच्या निमित्तानं आपण या भद्रावतीकरांना राजे छत्रपती सेनेच्या वतीनं आपण हा महाप्रसाद आणि उपक्रम राबवत आहोत। या महाराज जिवंतपणी कोणाचं स्मारक, कोणत्या महापुरुषाचं, संत पुरुषाचं कधी बांधण्यात आलं नाही, परंतु महाराजांनी आपल्या कार्यकाळामध्ये जे कार्य केलं, आंध्र प्रदेशमध्ये शैलेश मल्लिकार्जुन मंदिराचं त्यांनी काम केलं, त्या ठिकाणी त्यांचं जिवंत स्मारक आजही आहे। कर्नाटकमध्ये देसाई ठाणेदारी त्यांनी महाराजाचं जिवंतपणे स्मारक उभं केलं आहे। आणि अशा या महान शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थानं आज आपण स्मरण करूया। आज अनेक जातीचे, धर्माचे, पंथाचे सगळे भेद विसरून आपण या ठिकाणी एकत्र झालात आणि खरोखरच मी माझ्या राजे छत्रपती सेनेचं गर्वानं सांगतो आहे, त्यांना शुभेच्छा देतो। हे असं यांचं कार्य अबाधित राहावं, जेणेकरून महाराष्ट्र संतांची भूमी आहे। संत तुकाराम महाराज, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज असा या संतांनी पावन झालेली ही पवित्र भूमी आहे। आणि या भूमीच्या माध्यमातून आपण खरोखरच आम्ही भाग्यवान आहोत की आपण या ठिकाणी जन्म घेतला आणि हे कार्य करण्याचा योग संधी आपल्याला लाभली। त्यामुळे मी डॉक्टर अंकुश आगलावे, अध्यक्ष ग्रामगीता सक्रिय दर्शन मंदिर पंढरपूर, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा चंद्रपूर यांच्या वतीनं, केंद्रीय मानवाधिकार संघटन विदर्भ अध्यक्ष यांच्या वतीनं या भद्रावतीकरांना, समस्त जनतेला, समस्त ग्रामवासियांना, सर्व शिवभक्तांना
मी त्यांच्या शिवजयंतीच्या पर्वावर हार्दिक शुभेच्छा देऊ की येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थानं भारताला विकसित भारत व्हावा, या देशातला तरुण निरोगी व्हावा, बलिष्ठ व्हावा, माझ्या तरुणाच्या हाताला काम मिळावं, माझ्या शेतकरी या भारताच्या काळामध्ये शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं त्यांच्या शेतीचं उत्पादन करणे, त्यांना योग्य नियोजन करणे, माझा शेतकरी एकही उपाशी राहू या देशातल्या नागरिकाला राहू देणार नाही असं नियोजन महाराजांनी त्या काळामध्ये केलं. म्हणून प्रत्येकाला अन्न मिळावं, एक झोपडी मिळावी, त्यांचं जीवनमान उंचावं, शेतकरी असो, मजूर असो, माझा तरुण बांधव असो, आणि या देशाच्या कामामध्ये, या देशाच्या कार्यामध्ये त्यांचा हातभार लावावा, हीच अशी गुरुदेवचरणी प्रार्थना करतो. आणि या भद्रावतीकरांना या शिवजयंतीच्या पर्वावर एक महाराज या काळामध्ये स्त्रियाच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगू इच्छितो. डोळे काढून जरी एखाद्या स्त्रीकडे बघितलं तर त्याची डोळे काढण्याची ताकद शिवाजी महाराजाच्या त्या स्वराज्यामध्ये होती. एकदा राजाच्या पाटील यांनी एका स्त्रीवर हात टाकण्याचा प्रयत्न केला तर महाराजांनी त्याला चौरंग बनवून चौकामध्ये ठेवला, त्याला खऱ्या अर्थाने जी शिक्षा दिली. त्याचं पाच एवढं मोठं होतं की त्याला संपवून टाकू शकत होते, परंतु महाराजांनी त्या चौकामध्ये ठेवून चौरंगा पाटील की जनतेला की कोणत्याही या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, देशाच्या भूमीमध्ये जन्मलेल्या माझ्या स्त्रीला पदराला जरी कोणी हात लावला तर त्याची स्थिती या राजाच्या पाटलासारखी आम्ही करू. म्हणून आज खऱ्या अर्थानं आपला देश, आपली तरुण, आमची माता आज खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांच्या विचारावर सुरक्षित आहे. जगातले अनेक देशातले अध्यक्ष, राष्ट्राध्यक्ष, विविध पदावर असलेले येतात. आज आमचे नरेंद्र मोदी हे सुद्धा मैं गर्वानं सांगतो की माझ्या शिवाजी महाराजाच्या जन्मलेल्या भारत देशामधून मी आलेलो आहे आणि त्याचा ते सन्मान करतात. अशी ही पावन झालेली आपली महाराष्ट्र भूमी आहे आणि याच्यामध्ये आपण सगळा जन्म घेतला आहे. खरोखरच ही आपण भाग्यवान आहोत की असा या शिवाजी महाराजाचा जयंती उत्सव राजे छत्रपती सेना, आमचे योगेश भाऊ प्रदेश अध्यक्ष वाडके, सचिन भाऊ, नितीन बावने, आपले पोहनकर भाऊ आणि हे सगळं समस्त मंडळी यांच्या वतीनं आपण या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे साजरा करत आहोत. आणि असं हा कार्य त्यांचं अबाधित राहो आणि मी त्यांच्या डॉक्टर अंकुश आगलावे त्यांच्यासोबत आहे आणि असं हे कार्य निरंतर चालावं एवढीच गुरुदेवचरणी प्रार्थना करतो. आणि परत शिवजयंतीच्या सर्व भक्तांना, भद्रावतीकरांना हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय गुरु. शिवाजी महाराज की राजमाता, राष्ट्रमाता, महासाहेब जिजामाता की जय. बोलो छत्रपती संभाजी महाराज की जय. बोलो भारत